हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली आणि माझ्या RP फॅशन या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर हे पहा मैत्रिणींनो, हा बॅक साईडचा पार्ट आहे, त्याच्यावर आपण आता बघणार आहोत बोटनेक ट्रायंगल शेप. तर हे पहा, मी ऑलरेडी कटिंग करते वेळी खुणा करून घेतलेली होती गळा रुंदीची, आणि ही आपण टाकणार आहोत आता गळा उंची. तर गळा उंची आहे बघा 9, त्यात अर्धा इंच ॲड करून आपण 9.5 घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे पहा, गळा रुंदी आपण टाकलेली आहे 2 इंचावरती. ठीक आहे. तर 40 चेस्टचं मेजरमेंट आहे हे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी 2 इंचावरती गळा रुंदी ठेवलेली आहे. आणि पुन्हा बघा 9.5 वरती, 9.5 म्हणजेच अर्धा इंच आपलं वरती एक्स्ट्रा मार्जिन जाणार आहे, शिलाई मार्जिन, म्हणून आपण 9.5 ठेवलेली आहे. ऑलरेडी 9 आहे, परंतु आपण 9.5 ठेवलेली आहे. ठीक आहे. तर आता हे पहा, आपण इथून वरती 3 इंचावरती अशा पद्धतीने खुणा करून घ्यायचे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने एक चौकट निर्माण करून घ्यायचे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कॉर्नरमधून अशा पद्धतीने आपण तिरपी रेषा देऊन घ्यायची. त्याच्यानंतर इथून आपण जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी कमी जास्त आपण घेऊ शकतो. मी इथे 2.5 इंच ठेवते, तुम्हाला वाटलंच 3 इंच देखील ठेवू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने पुन्हा एकदा आपण क्रॉसमध्ये रेषा आखून घ्यायचे. त्याच्यानंतर बघा असं थोडासा हलकासा राऊंड शेप आपण देऊन घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्याला जर तुम्हाला असाच शेप आवडला असेल तर असाच देखील ठेवू शकता, परंतु मी इथून क्रॉस घेणार आहे. थोडासा हलकासा राऊंड शेप क्रॉसमध्ये देणार आहे बघा अशा पद्धतीने. तर मैत्रिणी, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा व्हिडिओ कसे वाटतात ते. ठीक आहे. आणि सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने मी हा शेप देऊन घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण हे अशा पद्धतीने दुमडून वरती टॅप करून घेणार आहोत, जेणेकरून ते हे पहा अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील आपल्याला खुणा करून घ्यायला मिळेल. ठीक आहे. अशा पद्धतीने बघा. तुम्ही जर नवीनच असाल किंवा तुम्हाला शेप द्यायला जर अवघड पडत असेल तर तुम्ही पट्टीच्या साहाय्याने देखील करून घेऊ शकता. ठीक आहे. तर हे पहा अशा पद्धतीने आपला ट्रायंगल शेप तयार झालेला आहे. तर हा शेप मला चेस्टच्या मानाने थोडासा कमी वाटतो, म्हणून मी स्टिचिंग करते वेळी 1/2 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. ते तुम्ही पुढे बघू शकता. ठीक आहे. तर हे पहा अशा पद्धतीने आता हा ब्लाऊज पीस आहे. तो ब्लाऊज पीस आपण फ्रंट साईडवरती अशा पद्धतीने बघा अस्तर ठेवून घेतलेला आहे, फ्रंट साईडवरती ठेवलेली आहे. ठीक आहे. आणि इथे तुम्ही सुई टाचण्या यूज करून अशा पद्धतीने फिट करून घ्यायचं, जेणेकरून आपण स्टिचिंग करते वेळी कापड इकडे तिकडे होणार नाही. ठीक आहे. तर हे पहा अशा पद्धतीने मी फक्त शोल्डरच्या साईडला अर्धा इंच आपण सोडून बाकी पुढे आपण 1/2 इंच वाढवून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने. तर इथं रिअली आय एम सॉरी मैत्रिणींनो, कारण इथं जरा कॅमेरा ॲडजस्ट करायचा राहून गेला, त्याच्यामुळे इथं तुमच्या कदाचित लक्षात येईल नाही येईल,
तरी पण आय होप तुम्ही समजून घ्याल. ठीक आहे. तरी पहा अशा पद्धतीने आहे त्या शेपवरती पाव इंच फक्त एक्स्ट्रा घेतलेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मी कवर करून घेतलेला आहे. मैत्रिणींनो, या ब्लाऊजच्या फ्रंट साईडचा पार्ट मी बोटनेक पद्धतीने शिवलेला आहे. कटिंग आणि स्टिचिंग केलेली आहे आणि त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही मैत्रिणींनो बघू शकता. ठीक आहे. पाव इंच मी बाहेरून शिलाई दिलेली आहे. ते सुद्धा शेप थोडा कमी वाटत होता म्हणून. ठीक आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल. तर हे पहा, त्याच्यानंतर आपण इथं आजच्या साईडने कटिंग करून घेणार आहोत. आपण इथं साधारण अर्धा किंवा पाव इंचावरती कटिंग करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने बघा मी कटिंग करून घेत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा पिनअप करून मी इथं नेहमीप्रमाणे आपण जे अर्धा इंच शिलाई घालतो त्या पद्धतीने मी अर्धा इंच शिलाई घालून घेतलेली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण शिलाई घालून घ्यायची अर्धा इंचावरती. त्याच्यानंतर पुन्हा पिना काढून इथे बघा छोटे छोटे कट दिलेले आहेत. ठीक आहे. हे छोटे छोटे कट दिल्यामुळे आपल्याला गळा व्यवस्थित बसतो म्हणून आपण हे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपण ब्लाऊज ओपन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण आतमधला सुईच्या साहाय्याने देखील आपण हे बाहेर काढू शकतो. आपण शिलाई मशीनची जी सुई असते ना त्याच्या साहाय्याने आपण अशा पद्धतीने टोकं बाहेर काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण साईडने पुन्हा एकदा शिलाई देऊन घेऊयात. त्याच्यानंतर कमरेच्या साईडला देखील आपण एक शिलाई दाबपट्टी देऊन घेऊयात. आणि पहा अशा पद्धतीने कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंचावरती आपण खुणा करून घेणार आहोत टक्ससाठी. त्याच्या निम्मे करून आपण टक्स उंची देऊन घेणार आहोत. टक्स उंची आपण 4 इंचावरती देतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपण अर्धा इंचावरती घेऊन टक्स देऊन घ्यायचे, दोन्ही टक्स. तर हे पहा अशा पद्धतीने आपले दोन्ही टक्स तयार झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण साधारण ही 1 इंचाची पट्टी आहे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून एक पट्टी तयार करून घ्यायची छोटीशी. ते आपल्या बॅक साईडच्या बटनला आपल्याला ती लावायचे. त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने एक पट्टी तयार करून घेतलेली आहे बघा. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपण ते स्टिच करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडला आपण बटन लावून घेणार आहोत. हे बटन मी आपलं साधं बटन ब्लाऊज असतं त्याच्यावरती कापूस ठेवून ते बटन तयार करून घेतलेलं आहे. ठीक आहे. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील
तर प्लीज तुम्ही हक्काने मला सांगू शकता की तुम्हाला कुठल्या पद्धतीचं ब्लाऊज शिकायला आवडेल. मी त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. थँक्यू सो मच.